नमस्कार मंडळी, आपल्या भूषणजीच्या आणखी एक सुंदर ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आजचा आपला प्रवास हा महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच पंढरपूरमधून सुरुवात होणार आहे. मंडळी, पंढरपूरला जर यायचं असेल तर पंढरपूरला येण्यासाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध आहेत, जसे की ट्रेन, बसेस, प्रायव्हेट टॅक्सीज इत्यादीने आपण पंढरपूरला येऊ शकतो. आपण आपलं ट्रेनचं तिकीट हे एका महिन्याआधी बुक केलं होतं. ते आपल्याला मिळालं तब्बल 685 रुपयामध्ये, शेगाव ते पंढरपूर. बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी आपण ॲटो केला आणि ॲटोनी आपल्याला पर पर्सन 50 रुपये घेऊन थेट सोडलं गजानन महाराज संस्थानमध्ये, गजानन महाराज संस्थानचा मठामध्ये. कारण की आपली समोरची राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि तिथूनच आपण पूर्ण पंढरपूर एक्सप्लोअर करणार होतो, ते म्हणजे गजानन महाराजांचं मठ. अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर असलेले मठामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. रस्त्यावर दिसणारी गर्दी, मंदिराकडे जाणारे भाविक आणि आजूबाजूचं वातावरण पंढरपूरमध्ये आल्याची जाणीव लगेच होते. आता आपण पुढचं डेस्टिनेशन आहे गजानन महाराज मठ. तर तुम्ही मंडळी पाहू शकता, आपण आता पोहोचलो आहे गजानन महाराजांच्या मठामध्ये, मठ परिसरामध्ये. मंडळी, तुम्ही जर पंढरपूरला यायचा प्लॅन करत असाल तर आपल्या प्लॅनिंगमध्ये राहण्याची सोय, खाण्याची सोय हे कोणची हॉटेल न ठेवता श्री संत गजानन महाराजांचा सुंदर मठ ठेवा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. फायद्यापेक्षा तुम्हाला एक सुंदर अनुभव मिळेल व हा अनुभव शब्दात मांडता न येणारा अनुभव आहे. चला तर मंडळी, आपली समोरची राहण्याची सोय, खाण्याची सोय हे गजानन महाराज संस्थान मठामध्ये आहे. तर आपण लवकरात लवकर आवरून आपण जो विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकडे, तर चला लगेच जाऊया. तर मंडळी, आपण चाललो आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी. तर मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढे कॅमेरा हा अलाउड नसल्यामुळे मी पुढचा शूट घेऊ शकत नाही. तरी तुम्ही दर्शन होईपर्यंत आपली मार्केट एक्सप्लोर करा आणि भेटूया दर्शन झाल्यानंतर लगेच. मंडळी, दर्शन झाल्यानंतर आता आपल्या पंढरपुराच्या या प्रवासातील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजेच इस्कॉन टेम्पल. चंद्रभागेच्या दुसऱ्या टोकावर वसलेले इस्कॉन टेम्पल तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की किती सुंदर व्ह्यू आपल्याला इथून दिसतोय. तर मंडळी, वेळ वाया न घालवता आपण थेट चंद्रभागेच्या या टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी आपण यूज केला आहे छोट्या बोटचा. हे बोट प्रति व्यक्ती 50 रुपये चार्ज करतो आणि आपल्याला थेट 5 ते 10 मिनिटात चंद्रभागेच्या दुसऱ्या टोकावर नेऊन सोडलं आहे. तर मंडळी, इस्कॉनचं ही सुंदर मंदिराचं रचना पाहून मनाला एकदम शांतता निर्माण होते. मंदिरात पाय ठेवल्यानंतर अगदी मनाला शांतता मिळते. व मंडळी, तुम्ही मंदिराचा परिसर पाहू शकता, किती सुंदर आहे. आणखी मंदिरात चालू असलेली संगीताची धून आणि निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता. तर मंडळी, आपण सगळ्यात आधी जाऊ आतमध्ये आणि घेऊ दर्शन. दर्शन झाल्यानंतर इस्कॉन टेम्पल ट्रस्टमार्फत प्रसादाचे सुंदर असे नियोजन केलेले होते. दर्शन झाल्यानंतर लगेच आपण प्रसाद घेतला. प्रसादामध्ये छान
खिचडी केलेली होती. आपण प्रसादाचा लाभ घेतला व राहिलेलं बाकी कव्हर केलं. तर चला मग मंडळी, इस्कॉन टेम्पल फिरल्यानंतर आपण जाऊ पंढरपुरातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे तुळशी वृंदावन. आता मंडळी आपण आलो आहे तुळशी वृंदावनात. नेमकं या ठिकाणाला तुळशी वृंदावन का म्हटलेले आहे हे अगदी कमी टाइमात मी तुम्हाला विस्तृत स्वरूपात सांगणार आहोत. येथे 50 पेक्षा अधिक प्रजातीचे तुळशीचे रोपं आपल्याला पाहायला मिळतात. एवढेच नाही तर येथे एक मोठा तलाव सुद्धा आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी चांगली सोय केलेली आहे. तर इस्कॉन टेम्पल झाल्यानंतर आपण आलो येथे तुळशी वृंदावन फिरण्यासाठी. येथे आपल्याला प्रति व्यक्ती 35 रुपये चार्ज केला. छोटेसे तिकीट असते. तिकीट घेऊन आपण आलो आतमध्ये आणि आतमधला व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. मंडळी, वृंदावन फिरल्यानंतर मार्केट फिरत असताना आपल्याला माहिती पडलं आहे आनंद भेळ ही पंढरपुरातील बरीच जुनी भेळचे दुकान आहे. तर आपण अवश्य यांची भेट घेतलीच पाहिजे असं वाटलं व येथे आपण यांची जम्बो कचोरी आणि टेस्टी पाणीपुरी ट्राय केली आहे. एकदम जबरदस्त चव यांची वाटलेली आहे आपल्याला. आनंद भेळ ही 1935 पासून पंढरपूरकरांच्या सेवेमध्ये काम करत आहे. मंडळी, कालच्या भागामध्ये आपलं कव्हर झालं नाही म्हणून आपण व्हिडिओ हा दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला आहे. तर आपलं राहणं हे गजानन महाराज मठामध्ये असल्यामुळे तिथून आपला व्हिडिओ हा स्टार्ट झालेला आहे. तर मंडळी, आपल्याला माहिती पडलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थोड्याच अंतरावर असलेले हॉटेल रेणुका भोजनालय व उपाहारगृह. आणि आज आपण आलो आहे हॉटेल रेणुकामध्ये इथली फेमस इडली ट्राय करायला. समोर आली आहे गरमागरम मऊ आणि अगदी छान दिसणारी इडली. सोबत चटणी आणि सांबारसुद्धा आलेला आहे. चला तर मग पहिला घास घेऊन बघूया. वा, खरंच मंडळी चव एकदम उत्कृष्ट होती. इडली खूपच सॉफ्ट आणि चटणीसोबत कॉम्बिनेशन मस्त लागतोय. सकाळच्या नाश्त्यासाठी पंढरपूरमध्ये आलात तर इथली इडली नक्की ट्राय करा. माझ्या मते दर्शनाला जाण्याआधी किंवा दर्शन झाल्यानंतर असा गरमागरम नाश्ता मिळाला की दिवसाची सुरुवात मस्त होते. आणि मंडळी, तुम्ही हॉटेल रेणुकाची इडली खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगा. व मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजेच असे सुंदर व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील. व मंडळी, आता वेळ आली आहे दुपारच्या जेवणाची. आपलं राहणं गजानन महाराज संस्थान मठामध्ये असल्यामुळे दुपारचे जेवण हे मठातले केले. मठातले जेवण शब्दात न मांडता येणारा असा अनुभव होता. तुम्ही प्रसाद बारीतले शांतता, नीटनेटकेपणा आपल्या डोळ्यांनी पाहू शकता. तर मंडळी, अशा प्रकारचे आपला पंढरपूर दर्शन ब्लॉग कंप्लीट झाला. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.